असेच 9 वाजता उठता तुम्ही रोज, तर मग पांटेला किती वाजता उघडता? अरे नाही, आता इकडे आलो म्हणून झोपलो इतक्या वेळपर्यंत. तसं थोडी झोपतो काही. तसं तर बस सकाळी 5 वाजता उठलो का 6 वाजेपर्यंत पांटेला लावतो. 12 वाजता तिकडून येतो मी पांटेला बंद करून. मग जेवण करतो. मग वाजते 12:30. मग बाहेर बसलो तर बसलो थोडंसं कोणी असलं तर, नाही तर मग डायरेक्ट झोपलो डायरेक्ट सकाळीच उठतो मी. बस हेच आहे मला. आता इकडे आलो, काल आंब्याचा रसही झाला, त्याच्यानं चांगला अंगात आलं ते, म्हणून झोपल्या गेला इतकं. आंब्याचा रस चांगला होता ना खाले? हा चांगला होता ना खायले, जोरदार होता. तेच म्हटलं त्याला आंबेवाल्याले. मी म्हटलं जर चांगले निघाले नाही आणि जवायले पसंत आले नाही तर वापस आणून दे. तो म्हणे वापस आणून दे जा. नाश्त्याला काय करू? नाश्त्याला काढा मस्त गरम गरम भजे, कांदा भजे काढा तुम्ही. कायले पाहिजे पण तुम्हाला पैसे? अरे चप्पल घेतो राजा, चप्पल नाही आहे. ऊन पाय ना किती तपू राहिली. जून महिना फक्त नावालेच आहे, ऊन पाय किती तपू राहिली. म्हणजे तुम्ही चप्पल घ्यासाठी सायकल गांड ठेवू राहिले? अरे हो ना रे, काय छेसचे लावू राहिला का? 10 रुपयासाठी होय? आम्हाला तर वाटू राहिलं बघा 10 रुपयासाठी ठेवू राहिले म्हणून. ठेवता काय का जाऊ दुसऱ्या इकडे? फालतूचे काय चेंगळ करू नका. मी काय मागू? तुम्हाला काय करावं लागते? तुम्हाला म्हणून राहिलो मी चप्पलसाठी पाहिजे, तुम्ही आपलीच लावून राहिले. अरे चप्पलसाठी तुम्ही सायकल कायलेच गांड ठेवू राहिले? चप्पल तर तुम्हाला फुकटातच भेटते, फक्त थोडीशी मेहनत घे ना. फुकटात कशी भेटते? अरे काहीच नाही, आपल्या गावातल्या मारुतीच्या मंदिरापाशी जा, बाहेर लागन तेवढा चपला आहे. कोणती जे होते तुम्हाला चांगल्या कंपनीचे घाला आणि चालले या. काय फरक पडू राहिला? हे जे तुम्ही कामं करता ना, हे तुम्हीच करत जा. हे मला नका सांगतो. हे चोरी करायचे धंदे मला सांगायचे नाही. ठू राहिला काय का जाऊ मी दुसऱ्या इकडे? 200 रुपये देतो त्या सायकलीचे, त्याच्यावर नाही देत. नाही तर मग दुसऱ्या इकडे कुठे ठेवा तिले. 200 रुपये? 200 रुपये तर लय कमी होते. 1000 रुपयाची सायकल खपते ते. इकून टाका ना मग, चांगली गोष्ट आहे ना. 1000 रुपयाची खपू राहिली तर. अरे 500 रुपयाची हुंगत नाही त्या सायकलीला, 1000 रुपयाची गोष्ट करू राहिली तुम्ही. किलोच्या भावात घेते भंगारवाले. 200ला व्याज किती द्यावं लागेल मग? 200ला 250 रुपये महिन्याभरात. जर महिन्याच्या वर गेलं तर 300 रुपये. बाप्पाले का 200ला डायरेक्ट 250 रुपये? आणि जरासा अधिक महिना समोर गेला तर डायरेक्ट 300 रुपये? नाही रे बाबा, मला नाही पुरत. मी चाललो दुसऱ्या इकडे. पाय तुम्ही दुसऱ्या इकडे जा खरी, पण दुसऱ्यापासून तुम्ही वापस आमच्याच पाशी असाल. काय सायकला ठेवाले पुरते का रे कान रे? खपते का सायकला? गाड्या थोडी होते, गाड्या खपून जाते. अरे बसा ना खुर्चीवर बसा. तुम्ही राजे हो, गावाचे सरपंच आहे आणि तुम्ही उभे राहिले म्हणजे आम्हाला चांगलं वाटेल का? आज दिल्ली मग वावराली सुट्टी. सुट्टी म्हणजे म्हटलं आता काल शिवराज्याभिषेक सोहळा झाला, त्याच्यातला टाइम गेला आपल्याला 1 वाजला सगळं निरोप करायले. मी म्हटलं जरा घ्या वारा. आणि आता तर उठलो मी 1 घंटा अगोदर, समजा 8 वाजता. नाही तर वावरात जायचं असलं तर आपण 5:30-6 वाजता उठतो. आणि आपल्या पाटीलांना देवाना नाही भाऊ म्हणे, काय करता म्हणे आता वावरात जाऊन? काहीच तर नाही राहिलं म्हणे, सगळं तर इकवाक केलं म्हणे आपण. आम्हाला वाटलं बाबा का काल नाचले तुम्ही 3 जण, त्याच्यानं आज आराम करू राहिले का? हातपाय दुखू राहिलं तर? नाही तसं बिसं काही नाही आहे. हातपाय काय, एक रिचार्ज मारला का हातपाय मोकळे होऊन जाते आमचे. चला येऊ मोहनच्या पांडेल्यापासून. जरासं गमते तरी तिथं, कोणी ना कोणी भेटतेच, काही ना काही नवीन माहीत पडते. तंबाखाची पुळी घेतो जरा. अरे कुठं जाता? मोहननं तर पांटेला बंद करून ठेवला आहे. तो तर सासरवाडीत गेला धोंड्याच्या महिन्यासाठी. अरे हो बरोबर आहे दिलीप भाऊ तुमचं. तो म्हणेच दुसऱ्या दिवशी जा लागते म्हणे. सासूचे फोनावर फोन येऊ राहिले म्हणे, आंबे आणून ठेवले, खराब होय, लवकर या. बरोबर आहे. कधी गेला तो? कालच गेला ना? कालच तर गेला तो सकाळीच. म्हणूनच रात्री कार्यक्रमातही नाही दिसला. नाही तर तो तर एकडाव नाचायला भिडला का ते बंद झाल्याशिवाय, आणि बंद झाल्यावर 2 गाणे वाजवल्याशिवाय तो काही थांबत नाही बाबा. फोन लावू का त्याले? काय कुठं आहे ते विचाराले? लावा ना फोन, विचारा तर सही, मजा घ्या त्याची थोडीशी. आप जिस नंबर पे कॉल कर रहे हैं वो अभी व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद कॉल कीजिए. व्यस्त आहे म्हणते, थोड्या वेळानं लावून पाहा लागल. आज घरी आहे मग तर बियाणे घेऊन या. नाही फालतू काय टाइमपास करायला नाही पुरत. जेवाले काय विचारतो तू? पनीरची भाजी आहे, आमरस आहे, पुऱ्या आहे, एकदम मस्त मांडे बनवले, सगळंच आहे, काय विचारूच नको तू. भल्ला नशीब काढलं ते आता. आणि नाश्त्याले काय होता? नाश्त्याले भजे होते ना, सांगितलंच आहे तुम्हाला पहिले. म्हणजे नाश्त्याले भजे आणि जेवाले भजे? भल्ला नशीब काढलं का त्या मोहनदा? नशीब म्हणजे राजा. अरे किती फोन आले मला यायचे वाले, या आखरी याच लागला ना. आल्यावर मला वर खाले तेवढीच चालू आहे. जवाई बाप्पू, पहिले जेवण करून घ्या. ते जेवण थंड उरायला ना, मग जेवाची मजा नाही येणार. बरं जेवण करतो मी, नंतर लावतो मग तुम्हाला फोन. लावजो पण आठवणी ना, नाही तर मग आम्हालाच लावा लागल. अरे लावतो ना, जेवण झालं बरोबरच लावतो. हे जेवण जरा थंड उरायलं माझ्यानं, म्हटलं सासू सासरे बी जेवायचे आहे. जेवण करतो नंतर लावतो, सगळं सांगतो ना मग तुले. बरं ठीक आहे. काय बरं लेका चेत्या, मोहन दानं लग्न केलं तर मजा आली का त्याचीवाली? पाय ना, कालही आंब्याचा रस खाल्ला म्हणते. पापड, कुरोड्या, सरगुंडे मार झोडपले म्हणते काल गेल्याबरोबर. आता सकाळी तेच चालू आहे. आज तर पनीरची भाजी आहे म्हणते. सांग राजा.
अरे त्याचं पहिलंच वर्ष वय धोंड्याच्या महिन्याचं, त्याच्याच्यानं एवढी वरखाल चालू आहे. मग तेच 5-6 वर्षाच्या वर तर गेलं का मग काही नाही. मग जो रात्रीचा भात उरलेला आहे तोच आहे नाश्त्याला फ्राय करून, आणि उरलेल्या वायल्या पोह्याचे कुटके. नाही तर काय आहे, तर आता नवीन नवीन काम आहे ना, तर जरा जवायला डोक्यावर घ्यास लागते. अरे मोहन कुठं गेला? घरी पाहुणे आले तर पानं न्यायचे होते मसाले ना, कुठं काय होते काय माहित. का रे कुठं गेला हा? माहित असेल ना तुमच्या दोघाईले. अरे युवाया जावायचा माणूस झालाय तो, कुठं राहणार आहे. धोंड्याचा महिना आहे, सासू सासऱ्याच्या इथं गेला तो. धोंड्याच्या महिन्याले मस्त आमरस खाऊ राहिला, पनीरची भाजी खाऊ राहिला, नाश्त्यात भजे खाऊ राहिला. माहोल चालू आहे मोहनदाचा. तुम्ही पहा राजे हो, काही लग्न नाही करू राहिले काही नाही. पाहिनं तर पोरगी आम्ही तर करायला तयारच आहे. पाय आहे का एखादी त्याली मामबहीण आतोबहीण, आम्ही तर करतोच. आहे आमची आतो बहीण आहे, मामबहीण आहे. एक डॉक्टर बनू राहिली, एक इंजिनियर बनू राहिली. तू काय बनू राहिला तेच आहे, त्या हिशोबानं जोडा पाहिजे मग. आमचं जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोरच आहे. आता तुम्ही पहा काय आहे ते देत असन कोणी, तर आम्ही करायला तयार आहे. आता मोहनदाला याच्यानं भेटली. मोहनदा एकुलता एकच आहे, पांटेला आहे, हं? जमीन जुमला आहे, पोल्ट्री फार्म आहे. त्याच्यानं मोहनदाला भेटली आणि घर आहे एवढं मोठं. बरं जाऊ दे, हा कधी येते हे तर सांग. लावा ना फोन, लावा आणि विचारा. आम्हाला काय विचारता आता. बोल रे चालल्या. अरे जेवण करून घ्या शांततेत, मग उचलता फोन. काय तुमचा सल्ल्याचा फोन येऊ राहिला, तर कधी बल्ल्याचा फोन येऊ राहिला, समजूनच नाही राहिलं. अरे कधी येता मोहन सेठ? आता काय 2-3 दिवस येत नाही. अरे मग इकडे पांटेला कधी उघडतं? इकडे गिरायक वापस चालले म्हटलं त्याले. आता चालले तर जाऊ दे बाबा. हे इकडे मस्त पावनचार चालू आहे, मी काय येत नाही या सोडून. आणि लावतो मी तुले फोन, जेवायच्या ताटावर आहे, जेवण झाल्यावर लावतो. बरं ठीक आहे मग. पहिले जेवण करून घ्या. आता फोन नका उचलता कोणाचा येऊ, मग बोलत बसा लागीस तर. पूर्ण म्हटलं जे जेवण थंड उरायला ना, मग मजा येते का जेवायले. 1-2 दिवसात येतो म्हणे बा, जेवण करू राहिलो म्हणे, लावतो म्हणे फोन. चला येतो बा आम्ही, लय वेळचं इथंच आहे. चल आपल्या बैलबंडीच्या ठियावर कोणी ना कोणी असन तिथं. आकडे महाराज कुठे गेले? आकडे महाराज नाही दिसू राहिले. टाईम व्हायचा आहे ना त्याचा सध्या. झाला का मग येतेच ते बाहेर. नाश्ता पाणी करू राहिले असन मग येतेच. तात्या लावून पाना मोहनले एक फोन, लावून तर पहा आता आधी. अरे थोच लावते आपल्याला, त्याचं रिकाम पण झालं का. आता तो काही ना काही कामात असन, कोणासोबत बोलू राहिला अशी. नाही गिरायकाच्या फोन नाही राहत का चालू, कुठं गेला काय राहिला गेला तर येते ना त्याचाच फोन आपल्याला. कुठं घुमू राहिले दोघं जण? घुमाव आपलं कुठं बी. काय करता मग इकडे? अरे काहीतरी रोजचे कामधंदे पहा, नाही तर मग धंदा टाका मोहन सारखा. पहा बरं ले काय हो, मोहन तर गेलाय मस्त धोंड्याचं जेवण करायले. मस्त 1 नंबर चालू आहे त्याचं काम. हा रोजचा आमरस चालू आहे, झोडप ना, ऐकूनच नाही राहिला तो. लावला होता त्याला फोन, जेवण करू आलो म्हणे, लावतो म्हणे नंतर फोन. तो काम आहेच तर नाही हो सरपंच साहेब, कुठं करणार आहे. द्या ना एखाद्या कामावर लावून, तुमची तर वळकी आहे इकडे तिकडे. रोजचं काम पाहिजे आम्हाला. अरे काम असलं तर तुमची तर इच्छाशक्ती पाहिजे ना. तुमचं कसं आहे, 2-3 दिवसाचं काम पाहिजे, जास्तीत जास्त झाले 7 दिवस. त्याच्या बाद तुमच्या इथे जीवावर. मग तुम्हाला पाहिजे घुमा फिराले, म्हणजे जेवढे कमावले जोपर्यंत त्याची लेवल नाही लावत तोपर्यंत काय दुसऱ्या कामाला जात नाही तुम्ही. असं काम आहे तुमचंवालं. खर्चा पाण्यापुरती शोकापुरती निघाले म्हणजे झालं. नाही तर मग काय काय कामच करत बसाव का महिनाभर. पहा बाबा तुम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही. तर चला जातो मग आम्ही बियाणे आणाले. चला इथं बसून काही फायदा नाही. चला हो देवानंद भाऊन पाटील, चलता का तुम्ही 2 जण? आम्ही काय करू येऊ, आमचं काही काम नाही आहे तिथं. सोयीसाय होऊन जात होती, चलसान तर चला. नाही बा, मी तर काही येत नाही, रात होते पूर्ण आले तिकडून. एवढा खाले टाइम होते, चलता काय सांगा. नाही बा, जा तुम्ही. कसं झालं जेवण जवाई बापू? जेवण चांगलं झालं ना? जेवण तर 1 नंबर झालं. पण जरासं का नाही, जर आमरसाले तूप असतं तर 1 नंबर काम जमलं असतं. आमरसाले तर तूप टाकलं, तुमच्या याच्यात कमी पडलं काय? नाही कमी तर नाही पडलं, पण कसं मला थोडंसं तूप कमी जास्त दिसतं पाहिजे. गोड याच्यावर मला तूप जरा जास्त असलं का कसं जरा टेस्टी लागते आमरस, त्याच्यानं म्हणून राहिलो होतो. जा तर तुपाचा डब्बा घेऊन ये इथं, जेवढा लागते तेवढा घ्यायचे कोणी बी. जा बरं. बाकी जेवण लय जोरदार, 1 नंबर. पनीरची भाजी तर लय सुपर बनली, एकदम जबरदस्त. बाकी तर काय खोट नाही करतो, फक्त का नाही आमरसात जरासं तूप पाहिजे. बियाणे नाही तर मग झाले म्हणते हो तात्या. ते तसंच असते, कास्तकाराच्या मालाले भाव कमी आणि बियाणे दरवर्षी वाढूनच राहिले, वाढतीवरच आहे. आणि इकडे मजूर आहे वाढू राहिले. इकडले पैसे आले रे आले, खिशात काही थांबत नाही, ते डायरेक्ट इकडे नेऊन द्या लागते, म्हणजे त्याचा एरफेरच चालू राहते ना. कास्तकारी करणं कठीणच काम झालं बाबा, कठीणच झालं. तेवढ्यानं बरं आहे का आपण स्वतः मेहनत घेतो, नाही तर झालं मग 100चे 60च करणं आहे. याच्या त्याच्यापासून वाचवा. अन्या मार्केटात मालाचा भाव काहीच नाही. बस आता आंब्याचा रस खाल्ला, भजे खाल्ले, मस्त मस्त पापड होते, कुरड्या होत्या, सरगुंडे होते. 1 नंबर जेवण झालं. आणि वरतून
तूप बी काही असं तसं नव्हतं, प्युअर गाईचं घम घम वास येऊ राहिला होता. आमरस काय साधा सुद्धा होता काय? काजू बदामा टाकलेला आमरस. काही इले का मोहनदा, तुपापर्यंत ठीक होतं. तूप टाकलं असन बा आंब्याच्या रसावर. काजू बदाम आहे म्हणून राहिला तू. आम्हीच भेटलो का तुला दिवसभरात? अरे खोटं थोडी बोलू राहिलो बा. सासरे बुवा इथंच बसले. विचारून देऊ का तुले? थांब विचारून देतो. सांगा बरं यायले सासरे बुवा, काजू बदामा नव्हत्या म्हणते आंब्याच्या रसात. अरे पावभर काजू बदामा होत्या. पा रे, ऐकलं ना? तुम्हाला तर खोटंच वाटते राजा. अरे काय कमजोर पार्टी आहे का इकडली? गिराईक लय वापस चालले न मोहन. येऊन जाय ना आता. झाले ना आता 2 आमरस खाल्ले न त्या. एक रात्रीचा खाल्ला, एक दिवसाचा खाल्ला. आता किती आमरस खाऊन येतं? नाही नाही, मी काय जास्त दिवस राहत नाही. मी नाही राहत. बायकोले ठेवून देतो. मी येतो बाबा. मला काय गमत नाही जास्त इकडे. मला पाहिजे कामधंदेशीर. हा मोहनदा, तू असला का गमते जरासं त्या चौकातनी रमणूक येते. आता तू गेला पांटेला बंद करून तिकडे, त्याच्यानं काही गमून नाही राहिलं कोणालेच. किती गिराईक वापस चालले त्याले राजा. नाही जास्त दिवस काय राहत नाही मी. जमलं तर उद्या निघून जातो संध्याकाळी 5-6 वाजता. येऊन जातो 8 वाजेपर्यंत. काही बसत नाही मी इथे जास्त वेळ. थांबून जा ना हो, कधी तर येत नाही. थांबून जा आता हप्ताभर. अरे नाही हो, हप्ताभर नाही थांबत आता इथं. धंदा पडते न तिकडे. या ना कधी म्हणतात एखांडावधी. पोरीले राहू द्या ना लागीस इथं तुमच्या. मग घ्यायला येईन तेव्हा 1 दिवस राहीन. काय धंदा पडते करता. पांटेलाच होय ना, का किराणा दुकान होय काय? अरे मोहनदा, एक बोलायचं होतं त्यासोबत. मग आतापर्यंत काय टाइमपास करू राहिला होता काय? बोल काय म्हणतो? तसंही म्हटलं त्याले गिराईक वापस चालले, तर त्याले गिराईक आम्ही करतो. करू काय तू सांग? कर ना तर बा, मला काय करावं लागते? मी येईपर्यंत जर माझी गिराईक करू राहिला असेल तर कर. पण त्या पांटेल्याले तर तू चाबी लावून गेला. चाबी तर लावून जाणारच आहे ना. माया पांटेला होय, मी तर चाबी लावून जाणारच आहे. नाही, तू कधी परमिशन देत असन तर त्या पांटेला आम्ही चालवतो. इकतो गती माल जेवढा खपन तेवढा. हा पण पांटेल्याला चाबी लावली आहे ना. आता कसं इकसान तुम्ही? तू जर हाव म्हणत असीन तर इकतो आम्ही बरोबर. तू सांग फक्त, तू हाव म्हण का माल इका म्हणून तुम्ही. अरे तुम्हाला घडी घडी काय म्हणून राहिलो का चाबी मापाशी आहे? तुम्ही कसे इकसान माल ते तर सांगा मला. अरे काय मोहनदा, एवढं सारखं दिमाग नाही चालवलं का त्याला? अरे टाला फोडतो गोट्यानं त्याचावाला आणि पांटेल्यात बसतो मालिक तो पांटेल्याचा. तुमच्या दोघांना शायने हो सांगू राहिलो समजावून. जर पांटेल्याले धक्का लागला ना म्हटलं, मी आहे तुम्ही आहे मग कुठे लपा तुम्ही? टाला फोडतो माल इकतो, काही गरज नाही आहे. माल इकायची काही गरज नाही. राहू दे, मी आल्यावर पाहिन काय आहे ते. उद्या येऊनच राहिलो मी. जास्ती हुशारपणा नाही मारायचा. अरे म्हणूनच तुला विचारलं मोहनदा. तू म्हणत असीन तर करतो बा, नाही तर राहिलं का जोर जबरदस्ती थोडी आहे. त्यालेच गिराईक वापस चालले, त्याच्याच्यानं म्हटलं बा तुले. काही गरज नाही आहे. जाऊ द्या गिरायकाले वापस. काही गरज नाही आहे. फालतूचे आहे, फालतू नाटकं नाही करायचे. चला ठेवा फोन, लय बोलले आता. हे असं आहे, कोणाचा आहे आपण फायद्याचं पाव तर लोकांना वाटते आपला घाटाच करू राहिले काय. अरे काय आहे, 5-50 रुपयाचा टालाच फुटत होता ना. माल किती रुपयाचा खपत होता. 2-4 दिवस शिल्लकचा राहिला असता सासरवाडीत, काही फरक नव्हता पडत. त्याला बरं वाटत होतं का नाही बा, जवाई आले तर राहून राहिले. बे चोट्याय हो, चोरीचेच विचार करसान काय कुठं बी? हा, टाला फोडतो न माल इकतो. तुम्हाला काय ओळखत नाही का तो? मोहन होय ना तो. तात्याला फोन करा. तात्याचा फोन आलता. हा हॅलो तात्या. अरे काही नाही, त्या चेत्याचा फोन आला होता, त्याच्यासोबत बोलू राहिलो होतो. त्याच्यानं तुमचा काही फोन उचलला नाही. मग बसलो जेवाले. म्हटलं आता जेवण झाल्यावर फोन करा फुरसतीतनी. बोला ना, काय म्हणता? मला वाटलं बा आता सासरवाडीत गेला, आता काही फोन करत नाही म्हटलं मोहन. आता झाला म्हटलं बा सासरवाडीतला, भुलला म्हटलं आम्हाले. पण नाही हो तात्या, तुम्हाला कसं बोलन? अरे तुम्हीच तर जोडून दिलेलं बाई. अरे नमस्कार हो सरपंच साहेब. अरे नमस्कार दिगंबर भाऊ. कधी येतो मग आता? राजा पांटेला बंदेलला करून किती गिराईक वापस चालले, आमचे किती वांदे करून ठेवले. ते जेवल्यावर येते माणूस, पान खाले तर काय पच राहता आता तू. लवकरच येतो मी. बस झालं, आजचा कार्यक्रम निपटून घेतो आणि उद्या संध्याकाळी निघून जातो मी 5-6 वाजता इथून. 8 वाजेपर्यंत, 8-8:30 वाजेपर्यंत गावात येऊन जातो आपल्या. झाले ना आता 2 आमरस बी झाले. आता काय राहिलं? अरे सोनं करा ना, सासू सासरे तुले सोनं दान देत असते ना. दिलं बी तात्या, नाही दिलं बी तर आपल्याला काय करावं लागते? आपल्याला सोन्यासारखी पोरगी भेटली बस झालं. लावतो तुले मोहन नंतर फोन मी. हे इथं बियाणे घ्यायला आलो होतो. बरं ठीक आहे तात्या. मला वाटलं काय आजच्या दिवस बोलणं काही संपत नाही तुमचंवालं. काय पेता? चाय कॉफी बोलाव ना. चाय बोलावा बाबा, कॉफी काही बोलाव नका, चाय बोलावा. बियाणे तर महाग झाले म्हणते हो. हा महाग झाले. 10-15 रुपयाचा फरक आहे पहिल्यापेक्षा. 15 रुपयानं 10 रुपयानं महाग झाले. अरे 10-15 रुपयानं नाही, 20 रुपयानं माग करा म्हणा त्याले बियाणे. पण इकडे आमच्या शेतमालाले तर भाव द्या. हां, अरे 2-3 रुपये तर वाढवा कमीत कमी. काहीच नाही. अरे नुसतं कमी होत चालले भाव, वाढत नाही. कमीच होते हर वेळेस. किती मोठा भाजीपाला टाकला राजे हो. किती आवक आहे मार्केटातनी भाजीपाल्याची, काही समजून नाही राहिलं. मागच्या वेळेस आवक नव्हती ना तर चांगला भाव होता. ह्या वेळेस जर जमलं बंडू भाऊ तर कसा कांद्याला भाव चांगला राहील, कांद्याला उठावणार राहील.
माझ्या हिशोबानं कांदे येईना पेरले जेवानंद भाऊनं. अहो जेवानंद भाऊ किती झाला कांदा? अरे कांदा तर देवाच्या दिल्यानं असा झाला काय विचारता तुम्ही. लटपट कांदा झाला आपल्याला. फक्त 5 कट्टे टाकले आपण नाही इकाले. ते मजूर वर्ग द्यायचा होता आपल्याला, मजुऱ्या लोकांच्या म्हणून. नाही तर आपण नाही इकला कांदा. कांदा भरून ठेवला आहे आपल्यापाशी. मस्त मातीचं घर आहे त्याच्यात देतो भरून पुरा. सध्या काही ऐकू नका, कांद्याची जरा चढती आहे, तेजीवर आहे कांदा. चहा घेता काका? का हो दिगंबर भाऊ, तुम्ही कोण नाही घेतला चहा? अरे आत्ताच पेलो मी, 2 मिनिटाने झाले. चहावर चहाच पेनं चालू आहे. मग जास्त झालं का ऍसिडिटी होते ना. मग न्याले कोणते पुरण आपल्याला बियाणे हे तर सांगा. जे मागं नेले होते ते कसे आहे, त्याचं पीक पाणी कसं निघालं मला ते सांगा तुम्ही पहिले. पीक पाणी एकदम चांगलं निघालं, त्याच्या बाऱ्यात तर काही म्हणूच नाही शकत. मग तेच घेऊन जा, दुसरं कोणतं नेऊ नका. त्याच्यावर 10 रुपये, कोणत्या याच्यावर 12 रुपये, कोणत्या याच्यावर 15 रुपये असे वाढले. पण भरोशाचा आहे, घेऊन जा तुम्ही, तेच घेऊन जा. का दुसरा कोणता आहे ऑफरमध्ये त्याच्यापेक्षा जोरदार? आपल्याला कसं पॉवरफुल पाहिजे. अरे काही बसू नका ना दुसऱ्याच्या मागं लागत. जे तुम्ही याच्या पहिले घेतला तेच घ्या ना. कायले फालतू फंद्यात पडू राहिले नाही का जेवणान भाऊ? नाही तर काय तर जे आपण टाकू राहिलो तेच घ्या ना. कायले फालतू बसू राहिले फसकटीत पडत. काय लावू राहिले मग ह्या वेळेस? मी तर लावतो आता भुईमुंग, सोयाबीन, तूर, बस हे 3 आयटम लावतो. आणि काकड्या देतो लावून. मी लावतो बा सोयाबीन, तूर आणि हिरव्या मिरच्या. सोयाबीन, तूर आणि भुईमुंग देतो लावून. अरे भुईमुंग पाहिजे होता ह्या वेळेस शेंगदाण्याला लय भाव आहे, भुईमुंगाले बी लय भाव होत होता. 1 नंबर काम जमत होतं. पयाटी लाव ना तुम्ही. काय म्हणून राहिलो सरपंच साहेब, पयाटी द्या लावून. वा पयाटीसाठी तर 1 एकर स्पेशल ठेवला आहे. 1 एकरात देतो पुरी पयाटी लावून. मी लावतो 1.5 एकरात पयाटी. मी देतो लावून. हाय जागा खाली पडली तर कायले फालतू, द्या ना लावून. माझ्या विचारानं कसं कापसाले भाव राहू शकते पुढच्या वेळेस असं मला वाटू राहिलं. काय तो दिगंबर भाऊ, जेव्हा दनादन पिकला सगळ्या कास्तकाराले तेव्हा भाव नाही राहत, आणि जेव्हा कमी राहिला तरी भाव नाही राहत. म्हणजे दोन्ही इकून कास्तकाराचं मरणच आहे. आणि मजुऱ्या पाहिल्या तर मजुऱ्या अशा वाढून गेल्या, त्याच्यात मजूर भेटते कधी नाही भेटत. आता साध्या भाजीपाल्याला किती त्रास गेला आम्हाला. सांगा कायचे बियाणे टाकू? कापूस, तूर, सोयाबीन, काकडीचं टाका आणि भुईमुगाचं टाका. आपलं भुईमुंग नका टाकू आणि काकडी नका टाकू. काकडीच्या जागी मिरच्या टाकून द्या, बाकी सगळं सारखंच टाक जा. आपलं काकडी नका टाकू, बाकी सगळं सारखंच टाकून द्या. सरपंच साहेब रिवर्स लावा गाडी. बस थांबून जा, जास्त मागा नका घेऊ, पुरे पोते पडून जाय. बस थांबून जा. घे रे बाबू, टाक रप्पा टाक जरासा. बिल भेटन तुम्हाला महिन्यात भऱ्यानं. आता काही पैसे आहे नाही आमच्यापाशी. हे असं आहे तुमचं. तुम्हाला पैशाचं म्हटलं काय? आता तुम्ही एवढा मोठा भाजीपाला इकला, हे इकला, याचे पैसे आले नसन काय? हा तरी म्हटलं का मी तुम्हाला असं दे जा ना आरामनं. तेच म्हणून राहिलो, त्याच्यात 15 रुपये माफ करून टाकले. अरे दिगंबर भाऊ काय वय हे 30 किलोचा कट्टा आला आता. काय बोल राहिले तुम्ही तात्या? अरे पाहून घ्या ना तुम्ही, हे काय वय डोळ्यानं पाहून घ्या. काय होय हो दिगंबर भाऊ, हे महिन्याच्या महिन्या याच्यातून काय कमी होत चाललं का बियाणं? आता आम्ही काय करावं त्याले तुम्ही सांगा. आमच्या हाती काय आहे? ते सरकारच्या इकडून जसं येते आम्ही तसं ऐकतो. मस्त काम आहे तुमचं. तुम्ही प्रश्न नका करत जाऊ सोमर त्या कंपनीवाल्याले. हां आम्ही म्हणतो इकडे तर आमचे तोंड दाबले जाते इकडे. काय समजून नाही राहिलं तुमचावाला. तर काही उरू देते का नाही उरू देत सरकार आमच्या हाती का? बस ते मातीचे ढेकलंच खाले लावते. सगळ्या मोल मजुऱ्या वाढू राहिल्या, मालाले भाव नाही, काही नाही. काही समजून नाही राहिलं. त्याच्यात नाही दिवसांदिवस याचे बियाणे कमी उरू राहिले कट्ट्यातले. डायरेक्ट 30 किलोवरच आणून टाकलं ना तुम्ही. कायले म्हणते? अरे आम्ही नाही टाकलं सरपंच साहेब, आमच्या हाती आहे का ते? आम्ही इथं आल्यावर कमी करतो. तिकून आले तसं आम्ही आणतो इकडे. घ्या झाले कट्टे टाकून. चला येतो दिगंबर भाऊ, त्या कंपनीवाल्याले म्हणजा का आता म्हणा 10 किलो करून टाका म्हणा आणि भाव वाढून द्या म्हणा बियाण्याचे. आता तुम्ही मानूनच नाही राहिले, उद्या जाताच म्हणून राहिले तर मग आताच करून घेतो सगळं. मी राहत होतो पण कसं आहे आता धंद्याचे दिवस आहे तर धंदा करून घ्या. मग लागेल तर एखादा म्हणा दिन ना, मग हप्ता भर राहील. बस असेच म्हणता तुम्ही आणि काही याचं नाव नाही घेत. आता किती दिवसाबाद आले तुम्ही आंब्याच्या रसावर? हा आता हा धोंड्याचा महिना होता म्हणून आले, तरी फोनावर फोन केले, त्याच्यानंतर आले, त्याच्यानंतर रिकाम पण झालं. 1 दिवस अगोदरच येऊ राहिलो होतो पण कसं आहे सरपंच साहेबांनी जेवण ठेवलं होतं ना, हा त्याच्यानं मग कसं तिथे जा लागलं. काय म्हणते सरपंच साहेबाची तब्येत? तब्येत चांगली आहे त्याचीवाली. तुमच्या दोघांनी हर वेळेस विचारते मला भेटले का, कसे काय म्हणते सासू सासऱ्याची तब्येत असं तसं. एखादा या ना ताईला घेऊन. त्याला रिकाम पण नाही आहे. आता पुरा भाजीपाला ऐकला. आता आम्हाला वाटलं वावरात काहीच नाही आहे त्याच्यावाल्या. त्याला वाटलं आज ते बियाणे आणायला गेलते, म्हणजे आता आधी पेरणी चालू होऊन जाते. आता जून महिना लागला ना, राहायचं रिकाम पण भेटते त्याला. कधी येते पकडव ज्योती, पकडा जवाई बापू. अरे याची काही गरज नव्हती ना. हे काय केलं तुम्ही सोनून घे ना.
तुम्हाला कोण म्हटलं होतं? हिनं म्हटलं होतं का? का हो? कायले असे जास्तीचे कामं करत असतात? म्या कायले म्हटलं आई बाबाले सोनं करा म्हणून? का हो? हे काय होई? घ्या घ्या जवाई बाप्पू कराच लागते असं नसते. घ्या फुल नाही फुलाची पाकळीच देऊ राहिलो तुम्हाला आम्ही. फुल नाही देऊ राहिलो. कराच लागत असते दोंड्याच्या महिन्यात. जवायले सोनं दान कराच लागते. तर आम्ही 1 ग्रॅमचं केलं. आमच्या इकडून काही एवढी जास्त ताकद चालली नाही. अरे पण काही गरजच नव्हती ना. कोण म्हटलं होतं तुम्हाला? असं थोडी असते. अरे मी काय सोनं घ्यासाठी आलो होतो काय? काही तुमचं घ्या ना. अरे मानदानच असते तो. परंपराच आहे. अरे कोणा लावली हे परंपरा? एखाद्याची कंडिशन नसली तर काय करावं एखाद्यानं? हा? हे कपडे घेतो मी. हे सोन्याची अंगठी काय घेत नाही. हे लवकर वापस घ्या तुम्ही. अरे नाही नाही जवाई बाप्पू हे तुम्हाला घ्याच लागते. तुमच्यासाठीच केलं. घ्याच लागते तुम्हाला. अरे खूप जबरदस्ती आहे तुमचीवाली तर. अरे आम्हाला नाही पाहिजे ना. आम्ही थोडी मागितली तुम्हाला. पहिलेच तर लय उपकार आहे तुमच्यावाले. तुमची पोरगी देऊन. अहो पोरी हा रिवाजच आहे. सासू सासऱ्यानं काही ना काहीतरी सोनं द्या लागत असते जवायले. म्हणून आम्ही दिलं. नाही नाही हे असं असेल ना तर याच्यानंतर मी येणार नाही. पहिलेच सांगू राहिलो. हे तर मी घेत नाही. घेव ठेवून दे त्यापाशी. अरे राहून जा लागत होतं 2-3 दिवस. नंतर जा लागत होतं. तुम्ही भले गडबड करता आले का? तुम्हाला म्हणू राहिलो ना मी. काय पा आता काही जास्त दिवस आहे नाही. हा आता जरा हाय दुकान पाणी तर करून घेतो. मग लागीच तर पाणी चालू राहिलं म्हणजे येऊन जाईन मी. आणि टेन्शन नका घेऊ. इले मी इथंच राहू देऊ राहिलो. इले महिनाभर ठेवा लागीच तर इथं. हा काही टेन्शन नका घेऊ मला. मी महिनाभरानं इले घ्यायला येऊन जाईल.